नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो, पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत जर तुम्हाला घरकुल घ्यायचं असेल आणि घरकुल घेण्यासाठी जी तुम्हाला जागा लागणार आहे ती जागा खरेदी करण्यासाठी शासनामार्फत आता तुम्हाला 1,00,000 रुपये या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे। त्यासाठी मंत्रिमंडळ निर्णयसुद्धा आलेला आहे। आता ही जागा घेण्यासाठी पूर्वी तुम्हाला 50,000 रुपये दिले जात होते, आता हीच जागा घेण्यासाठी शासनामार्फत 1,00,000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहे, म्हणजे यावरती तुम्ही एक घरकुल बांधू शकता। अशा प्रकारचा मंत्रिमंडळाचा निर्णय सुद्धा या ठिकाणी आलेला आहे। तो मंत्रिमंडळाचा निर्णय आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी किती तुम्हाला जागा दिली जाणार आहे, किती पैसे दिले जाणार आहे याची सविस्तर माहिती बघूया। तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मंत्रिमंडळाचा निर्णय आला आहे 10 जानेवारी 2024ला। महाराष्ट्र शासनामार्फत हा निर्णय काढण्यात आलेला आहे। पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना 1,00,000 रुपयाचे अनुदान, म्हणजेच काय तर जे भूमिहीन असतील त्यांना या ठिकाणी 1,00,000 रुपये जागा खरेदीसाठी दिले जाणारे घरकुल बांधण्यासाठी। या ठिकाणी शासन निर्णय आपण बघणारच आहोत। मंत्रिमंडळाचा हा जो निर्णय आलेला आहे या ठिकाणी बघू शकता खाली या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना, म्हणजेच काय तर तुमच्या नावावर हे घर नाही पाहिजे त्या लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाच्या अनुदानात वाढ करून 50,000 रुपयावरून ते 1,00,000 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला। म्हणजेच काय तर जे भूमिहीन असतील त्यांना पूर्वी 50,000 रुपये दिले जात होते, ती रक्कम वाढून आता डबल करण्यात आली, म्हणजेच आता ती रक्कम 1,00,000 रुपये करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। मग या ठिकाणी बघा, राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असेल किंवा राज्य पुरस्कृतच्या योजना राबवल्या जातात, रमाई आवास योजना असेल किंवा शबरी आवास योजना असेल, आदिम आवास योजना असेल, या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी या ठिकाणी अनुदान दिले जाते। केवळ जागेअभावी घरकुल लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना या ठिकाणी शासनाने सुरू केलेली। त्या अंतर्गत तुम्ही या ठिकाणी घरकुलासाठी जागाही दिली जाणार आहे, म्हणजेच काहीतरी 1,00,000 रुपये तुम्हाला जागा खरेदीसाठी दिले जातील। या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी 50,000 रुपये पूर्वी दिले जात होते, आता त्यात वाढ करून 1,00,000 रुपये करण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आला आहे। म्हणजे जर तुम्ही घरकुलास पात्र असाल आणि जर तुम्हाला जागा नसेल तर शासनामार्फत तुम्हाला 1,00,000 रुपये जागा घेण्यासाठी दिले जाणार आहे। भेटूया अशाच